एकनाथ शिंदे साहेब यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 4 पावलं दूर गेल्यानंतर लक्षात येतं की अरे साहेब सर्व लाडक्या बहिणी आपल्या या ठिकाणी वाट पाहत होत्या. आपल्या लाडक्या भावाला भेटण्यासाठी सर्व बहिणी या ठिकाणी आलेल्या आहेत. आपल्या आशीर्वाद घेण्यासाठी या बहिणी या ठिकाणी आपली वाट पाहत उंची या ठिकाणी उभे आहेत. एकनाथांनी साधली आहेत काही महाराष्ट्र राज्याचे लाडके साऱ्यांना साथ घेऊन सपना प्राणपणाने धर्मवीरांचा गरिबांची साथ मदतीचा हात एकना शत्रूंना मार करतो बिनधास्त साऱ्या मुखात एकना अनाथांचा नाथ गरिबांची साथ मदतीचा हात एकना शत्रूंना मार करतो बिनधास्त साऱ्या मुखात एकना. तुम्ही शाखा प्रमुख होतात, आता आमदार आहात, मंत्री आहात. तुम्ही स्वतःचा जीव प्रसंगी धोक्यात घालून स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता धावून जाता, याला म्हणतात शिवसेना. लाभले तुला निरंतर निष्ठेने वाट चालतो सहला जरी उल्का मी साहेबांना विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पार्पण करवा. छत्रपती शिवाजी महाराज की. त्याचप्रमाणे खासदार राहुल शेवाळे साहेब यांना मी विनंती करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करावा. त्याचबरोबर मी माननीय आमदार तुकाराम काते साहेब यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. त्याचबरोबर उपनेत्या कलाताई शिंदे यांना मी महासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यास विनंती करतो. त्याचबरोबर विभाग प्रमुख अविनाश राणे यांना मी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यास मी विनंती करतो. सगळ्यांनी शांतता राखायची आहे. आता सगळ्यांनी बसून घ्यायचंय. जोरात आपल्या सर्व लाडक्या बहिणी साहेब आपली वाट बघत होते. आपल्या लाडक्या भावाला भेटण्यासाठी सर्व बहिणी यासाठी या ठिकाणी वाट बघत होत्या. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचंय. साहेब तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीत आला होतात. या चेंबूर विधानसभेमध्ये आपण फिरत होतात आणि या बहिणींना आपण आव्हान केलं होतं की मी आपला जो लाडका भाऊ आहे तो मी आपल्याला विनंती करतो. अमेय घोले यांना मी विनंती करतो स्टेजवरती यायचंय. साहेब आपण आव्हान केलं होतं चेंबूरच्या जनतेला की मी तुमचा भाऊ तुम्हाला शब्द देतो की मी या निवडणुकीमध्ये तुम्हाला जे लाडक्या बहिणींना जी योजना सुरू केलेली आहे ती मी पुढे चालू ठेवेल. आणखीन त्या बहिणींना मी चांगल्या रीतीने मी सत्ता आल्यानंतर चांगलं करून देईल. तुम्ही फक्त माझ्या तुकारामाला निवडून द्या. आणि या चेंबूरच्या तमाम माता भगिनींनी या लाडक्या बहिणींनी काते साहेबांना प्रचंड बहुमताने निवडून दिलेलं आहे. आणि आज त्याचंच त्या बहिणींचंच कुठेतरी आपण काहीतरी आपण हे करायला पाहिजे. आपण जो मुंबई महानगरपालिकेला जो निधी दिला महिला सक्षमीकरण करण्यासाठी त्या निधीचा वापर करून या ठिकाणी 2000 पेक्षा जास्त महिलांना आज शिलाई मशीन, घरघंटी मशीन आणि मसाला कांडप मशीनचं वाटप या ठिकाणी 2 दिवस आपण या ठिकाणी सुरू ठेवणार आहोत. मी माननीय आमदार तुकाराम काते साहेब यांना मी विनंती करतो की आपण माननीय आपल्या सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ व महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं माननीय तुकाराम काते साहेब यांना चेंबूर नगरीमध्ये पहिला चाफ्याचा हार, शाल, पुष्पगुच्छ व शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन त्यांना त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो. थोडंसं म्युझिक लाव.
जोरात टाळ्या वाजवून साहेबांनी तमाम लाडक्या बहिणींना जे वचन दिलं होतं ते वचन पूर्ण केलेलं आणि त्याची वचनपूर्ती आज या ठिकाणी होत आहे याचा अभिमान आम्हाला संपूर्ण चेंबूरच्या जनतेला आहे. यानंतर मी तुषार काते यांना मी विनंती करतो की आपण राहुल शेवाळे यांचा देखील राहुल शेवाळे साहेब खासदार यांचा देखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं. तुषार काते मी प्रशासनाच्या वतीने शंकर भोसले साहेब सहाय्यक मनपा आयुक्त हे शिंदे साहेबांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करत आहेत. मी काते साहेबांना विनंती करतो तसेच साहेब प्रशासनाच्या वतीने कविता किर्दत स्टुडिओ यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी थोडक्यात प्रस्तावना करावी. नको ना मी माननीय तुकाराम काते साहेब आमदार यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. 2 मिनिटं थांबा ना साहेब. ते सगळे आमचे पदाधिकारी आहेत, लाडक्या बहिणी आहेत आमच्या शिंदे साहेबांच्या आणि आमचे जे पदाधिकारी आहेत त्यांना पुढे येऊ द्या प्लीज. त्याचबरोबर विभाग प्रमुख अविनाश राणे यांना देखील पुष्पगुच्छ या ठिकाणी देण्यात येत आहे. महिला विभाग प्रमुख सुनीता वैते यांना देखील पुष्पगुच्छ देण्यात येत आहेत, त्यांचं स्वागत करा. त्याचबरोबर उपनेत्या कला शिंदे यांना देखील समृद्धी काते या पुष्पगुच्छ देतील. दिलं मी. त्याचबरोबर या ठिकाणी सुनीता वैतीताई यांना देखील या ठिकाणी पुष्पगुच्छ देण्यात येत आहे. त्याचबरोबर सहाय्यक आयुक्त भोसले साहेब यांना देखील पुष्पगुच्छ देण्यात येत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. एक साहेब या ठिकाणी एक स्पेशल सत्कार या ठिकाणी करायचा आहे. भूषण पाटील यांचं या ठिकाणी मी विनंती करतो आणि आपण स्टेजवरती यायचं आहे. त्याचबरोबर ऐश्वर्या पाटील या घाटल्यातील आगरी समाजाच्या एक होतकरू तरुण महिला उद्योजक म्हणून पुढे आलेले आहेत, त्यांना मी विनंती करतो आपण भूषण पाटील आणि ऐश्वर्या पाटील यांना मी विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं आहे. भूषण पाटील यांचा सत्कार मी शिंदे साहेबांना विनंती करतो की साहेब आपण त्याचा एक आपला आगरी समाजाचा एक तरुण उद्योगपती आपला पुढे आलेला आहे, त्याचा सत्कार या ठिकाणी जोरात टाळ्या वाजवून त्याचा या ठिकाणी साहेब सत्कार करत आहेत. त्याचबरोबर आपल्या आगरी समाजाच्या एक ऐश्वर्या पाटील ह्या उद्योजका मोदकचं उकडी मोदकचा त्यांनी उद्योगधंदा सुरू केलेला आहे. ऐश्वर्या पाटील ऐश्वर्या जगदीश पाटील या साहेबांना मोदक देत आहेत. त्याचबरोबर विभागाच्या वतीने अविनाश राणे विभाग प्रमुख आणि त्यांचे सर्व सहकारी विभागाच्या वतीने साहेब आपला स्वागत करत आहेत. सुरेश माने आणि इतर सर्व विभागाच्या वतीने साहेबांचं विभाग प्रमुख सुनीता वैती. यानंतर मी काते साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी भाषण करावं. त्याचबरोबर लक्ष्मण कोठारी व्यापाऱ्यांच्या वतीने काते साहेबांचं स्वागत करत आहेत, शिंदे साहेबांचं. मी काते साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. चेंबूर व्यापारी असोसिएशनच्या वतीने लक्ष्मण कोठारी. हा येऊन ठेव. मी सर्व जैन समाजाचे सर्व व्यापारी मंडळ आहे, हे दे नावं पाहिजे असते आपण जेव्हा काढलेलं कुठे त्या तर याला माहिती आकेशकडे ना. आकेशला बोलो, ही नावं आहेत. महिलांना बाहेर काढून एका साईडला थांबू द्या.
माननीय आमदार तुकाराम काते साहेब यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवरायांना वंदन करतो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानाचा मुजरा करतो. आमच्या सर्वांचे शक्तिस्थान श्रद्धास्थान बाळासाहेबांना वंदन करतो. आमच्या मासाहेबांना वंदन करतो. आमचे धर्मवीर दिघे साहेबांना वंदन करतो. आज या घाटला गाव चेंबूर खारदेवनगर इथे आमचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे सर्वांचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब इथे आलेले आहेत. त्यांच्यावर आमचे माजी खासदार राहुल शेवाळे साहेब आहेत. आमचे विभाग प्रमुख अविनाश राणेजी, सुनीता वैतीजी, कला शिंदे, आमचे सहाय्यक आयुक्त शंकर भोसले आणि त्यांचे सर्व सहकारी, आमची नगरसेविका सौ समृद्धी गणेश काते, तुषार काते, सर्व आज मोठ्या संख्येने आपण आलेल्या माझ्या माता भगी बंधू आणि बंधूनो, खरं म्हणजे आज घाटल्या गावामध्ये एक जत्रेचा स्वरूप आलेला आहे आणि ते स्वरूप आपण सर्वांनी आणलेलं आहे. मला चांगलं माहिती आहे की 6 वाजेपासून खरं 5 वाजेपासून आपण एकाच खुर्चीवरती बसलेला आहात आणि साहेबांची आपण वाट बघत होतात की साहेब कधी येतील आणि आम्हाला दर्शन देतील. या आशेने आपण 4 ते 5 तास एका ठिकाणीवरती आपण बसलेला आहात. खरं म्हणजे खूप खूप धन्यवाद तुम्हाला देतो की आपण साहेबांची वाट बघत आपण बसलो, त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद. खरं म्हणजे शिलाई मशीन आणि घरघंटी आणि मसाला कुटायची मशीन हे मुंबई महानगरपालिकेतून देण्याचं सर्व जे काम होतं ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. काहीतरी आमच्या महिलांना मिळाला पाहिजे म्हणून ही स्कीम काढली. खूप राजकीय पक्ष याला विरोध करत होते. खरं म्हणजे इथले खासदार जे आहेत अनिल देसाई यांनी आयुक्तांना फोन केला की हा कार्यक्रम त्यांना घेता येत नाहीये. आयुक्तांनी त्यांनी क्लिअर कट सांगितलं की साहेब आमचे एकनाथ शिंदे साहेब नगर विकास मंत्री आहेत आणि त्यांनी हे घडवलं तर हा कार्यक्रम आम्ही घेणार. असे विरोध करणारे अनिल देसाई आपले खासदार आता इथे आहेत. यांनी लाडक्या बहिणींच्या टायमाला पण विरोध केला आणि आजही विरोध करतायत. तर आज ही जी जनता जी इथे तुम्हाला दिसते आहे हे जनतेने बरोबर त्यांना उत्तर दिलेलं आहे. म्हणजे 4 ते 5 तास ही जनता साहेबांचे वाट बघत बसलेले आहेत. ह्याचं एक उदाहरण चांगलं आहे. साहेब चेंबूर हा 50% बिल्डिंग आहेत, 50% झोपडपट्टी पूर्ण आहे. या झोपडपट्ट्या काही बिल्डरनी आपल्या म्हणून 10-10, 15-15, 20-20 वर्ष या झोपडपट्टी SRA करतो म्हणून आपल्याकडे घेतलेला आहे. खरं मी तुम्हाला सांगतो चेंबूरमध्ये असे हे बिल्डर आपण रमाबाई कॉलनीमध्ये बिल्डर काम करत नव्हता म्हणून त्या बिल्डरला हकलून आपण MMRD इथे आणली आणि त्या लोकांना सुटकारा मिळालाय. तसंच ह्या घाटल्यामध्ये खारदेवनगरमध्ये 13,000 झोपड्या आहेत. एक बिल्डर आहे, एक काम करतो, एक काम करत नाहीये. इथे आमच्या या 13,000 झोपड्यामध्ये संभाजीनगर पासून ते आमच्या भारत सेवक समाज, काशीनाथ पाटीलवाडी, मुक्तीनगर, MS पाटीलवाडी, 18 झोपडी या सर्व झोपड्यांचं खरं म्हणजे खूप त्रास झालाय की त्यांना झोपड्या पडायला आलेल्या आहेत. मी खूप प्रयत्न करतो परंतु साहेब तुमच्या आशीर्वादाशिवाय इथे SRA होणार नाही. मागील 10 वर्षात आमदार होता, 10 वर्षात शिवसेनेचा उबाटा गटाचा, नगरसेवक उबाटा गटाचा, परंतु 10 वर्षात ह्या खारदेवनगर घाटल्याकडे कुणीही पाहिलं ना. आज झोपड्या पडायला आलेल्या आहेत तरी कोण बघत नाही. तिथे आमच्या सिद्धार्थ कॉलनी, लाल डोंगर, इंदिरानगर इथे हीच परिस्थिती आहे.
आले बिल्डर खाली दाखवतात आम्ही काम करतोय, परंतु कुठलाही बिल्डर काम करत नाही. साहेब, आपला आशीर्वाद जर ह्या झोपडपट्ट्यांना मिळाला तर ह्या झोपडपट्ट्या नवीन होतील, लोक पक्क्या घरात जातील आणि हा खारदेव नगर घाटला हा शिवसेनेचा स्थापन झाल्यापासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. अंबरनाथ पाटलांपासून नारायण राणेपासून सर्व नगरसेवक हे शिवसेनेचे ते झाले, परंतु शिवसेनेचे शिवसैनिक आणि हा मराठी माणूस उमेदवाराला बरोबर निवडून देतो, परंतु परत काही तो उमेदवार पाठी बघत नाहीये. आज 10 वर्ष प्रकाश फातेपेकर हा आमदार होता, त्यांनी ह्या खारदेव नगर घाटल्याकडे बघितलं नाही. साहेब, मी 5 वर्षाचं इथे काम केलं नाही. जसं प्रकाशला घरी पाठवतील तसं मलाही लोक घरात पाठवतील, परंतु तिथे काम करणं एसआरएचा खूप गरज आहे. आणि एसआरएमुळे या खारदेव नगर घाटल्यामध्ये मला 16,000 मतं पडली या फक्त झोपडपट्टीसाठी, की आम्हाला कोण नाही कोणतरी वाली मिळेल आणि कोण नाही कोणतरी घरामध्ये घेऊन जाईल. आणि आज तुम्ही आमच्या वाली म्हणून आमच्या समोर आलेला आहात, तर मला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की ह्या खारदेव नगर घाटला आणि माझा चेंबूर पूर्ण इथे एसआरएचे रखडलेले प्रकल्प आहेत, हे एसआरएचे प्रकल्प आपल्याला करायला पाहिजे. मोठ्या संख्येने मुंबई महानगरपालिकेची वसाहत आहे. आपण त्या दिवशी जॉईंट मीटिंग घेतलीत आणि काही प्रश्न सुटलेले आहेत. बैठ्या चाळीचा प्रश्न आहे आणि बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या कामगारांचा प्रश्न आहे. तोही प्रश्न आपण हातात घ्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर ह्या चेंबूरचे झोपडपट्टी मुक्त असा चेंबूर व्हायला पाहिजे अशी मी तुम्हाला प्रार्थना करतो. आपण आलात त्याबद्दल मी धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर या दक्षिण मध्य मुंबईचे मी माजी खासदार बोलणार नाही, खासदारच आहेत आमचे असे राहुल शेवाळे साहेब यांना मी विनंती करतो की आपण या जमलेला माता भगिनींना आपण मार्गदर्शन करावं. आज ह्या कार्यक्रमाकरता आवर्जून उपस्थित महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि ज्यांच्या पुढाकाराने आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे ते आपले लोकप्रिय आमदार तुकाराम काते साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित माता भगिनी, सर्वप्रथम मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी वेळात वेळ काढून ह्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित केलं. जास्त वेळ घेणार नाही कारण आपण सर्वजण आदरणीय शिंदे साहेबांचं भाषण ऐकण्याकरता या ठिकाणी उत्सुक आहात. फक्त 3 गोष्टींची आठवण आपल्या सर्वांना मी करून देत आहे आणि ह्या तिन्ही गोष्टी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्यामुळे झालेल्या आहेत, ज्या घाटल्याच्या आणि खारदेव नगरच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं काते साहेबांनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की खारदेव नगर आणि घाटला परिसरातील जो एसआरएचा प्रोजेक्ट आहे जो रखडलेला आहे तो मार्गी लावण्याच्या करता यूडी डिपार्टमेंट असेल, राज्य सरकार असेल, मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जी काय अडचणी आहेत त्या दूर झाल्या पाहिजेत. पण आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यातल्या कित्येक अडचणी दूर केलेल्या आहेत आणि त्यातलं महत्त्वाचं जे ओम आशा किरण सोसायटीचा जो प्रोजेक्ट आहे तो खऱ्या अर्थाने रखडला होता एन्व्हायरमेंट क्लिअरन्ससाठी. परंतु काते साहेब आणि आम्ही दोघांनी पाठपुरावा ज्यावेळी केला त्यावेळी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला शब्द दिला की कुठल्याही परिस्थितीत सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून एन्व्हायरमेंट क्लिअरन्स आम्ही देऊ आणि तो शब्द त्यांनी 2 आठवड्यापूर्वीच पूर्ण केला. आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांमुळे एन्व्हायरमेंट क्लिअरन्स मिळाल्यामुळे आता खारदेव घाटला नगरच्या 3Kच्या प्रोजेक्टला आता कुठलीही अडचण येणार नाही. दुसरा महत्त्वाचं जे काम खारदेव घाटला नगरच्या ह्या सर्व युवा पिढीसाठी केलेलं आहे, युवकांसाठी केलेलं आहे, ते म्हणजे ज्या मैदानात आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे त्या मैदानात मी आदरणीय शिंदे साहेबांना आत्ताच सांगितलं की संपूर्ण या घाटला खारदेव नगर परिसरात 200 पेक्षा जास्त क्रिकेटच्या टीम आहेत आणि त्यांना खेळाचं मैदान कुठलं असेल तर हे मैदान आहे. आणि ह्या मैदानात 2034चा जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे त्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये ह्या मैदानावर रिझर्वेशन होतं म्युन्सिपल हाऊसिंगचं. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी मैदानाचा वापर करायला मिळालाच नसता. डीपी रिझर्वेशनची ती अडचण मैदान बनवण्यात अडचण झाली असती. परंतु आदरणीय शिंदे साहेबांना ज्यावेळी ते मुख्यमंत्री होते त्यावेळी मी या गोष्टीची त्यांना जाणीव करून दिली कारण डेव्हलपमेंट प्लॅन हा 7-8 वर्षापूर्वी झाला होता.
परंतु 2.5 वर्षाच्या कालावधीत आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट प्लॅनच्या चुका झाल्या त्या दुरुस्ती करून नागरिकांच्या सोयीकरता त्यांनी निर्णय घेतला. त्यामुळे डेव्हलपमेंट प्लॅन जरी 2064चा पब्लिक झाला तरी ईपीचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांना असतो. तो ईपीचा अधिकार मुख्यमंत्र्यांनी वापरून या ठिकाणी प्ले ग्राउंडचं रिझर्वेशन हे आता घोषित झालेलं आहे आणि हा आता अधिकृतरित्या हा प्ले ग्राउंडचा प्लॉट आहे. आणि या ठिकाणी आता काते साहेब आणि आम्ही मिळून दोघेही भव्य या ठिकाणी क्रीडांगण आता बनवू शकतो, कारण रिझर्वेशन नसल्या कारण या ठिकाणी निधी पण वापरू शकला नसता. परंतु ती मोठी अडचण ती दूर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे. तर अशा कित्येक गोष्टी या संपूर्ण मुंबईच्या विकासाकरता केलेल्या आहेत. आज लाडक्या बहिणींकरता ज्या योजनेच्या माध्यमातून आपल्याला ज्या वस्तू मिळणार आहेत त्यांची पण सुरुवात खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री असताना त्यांनी केली. त्यावेळी फक्त 50 कोटीची तरतूद होती, परंतु आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळी मुख्यमंत्री पदाची धुरा हातात घेतली त्यावेळी त्याची तरतूद 200 कोटीपर्यंत केली आणि 200 कोटीच्या माध्यमातून सर्व मुंबईतल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळावा याकरता त्यांनी ते सूचना दिली आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी केली. म्हणून मी पुन्हा एकदा आदरणीय ह्या तमाम भगिनींच्या वतीने आणि संपूर्ण खारदेवनगर घाटला वासियांच्या वतीने आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर ज्यांची आतुरतेने आपण सर्वजण वाट पाहत आहात अशा आपल्या सर्वांचे लाडके भाऊ महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना मी विनंती करतो की आपण या सर्व जमलेल्या भगिनींना आपण मार्गदर्शन करायचं. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आता मला जी घोषणा द्यायची ते तू देऊन मोकळा झाला. तर छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. राजमाता जिजाऊ मासाहेब, महाराणी ताराराणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्वांनाच मानाचा मुजरा आणि माझ्या समोर जमलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, लाडके भाऊ कमी आहेत, लाडक्या बहिणी जास्ती आहेत. लाडके भाऊ बाहेर आहेत. लाडक्या बहिणींचा हा कार्यक्रम आहे आणि या लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर आज आनंद दिसतोय. आणि खरं म्हणजे तुमचं समाधान आणि तुमच्या चेहऱ्यावरचा आनंदच बघायला मी आलेलो आहे. कारण तुम्ही जे विधानसभेमध्ये इतिहास घडवला, चमत्कार घडवला, त्याला खऱ्या अर्थाने मी तुम्हाला धन्यवाद द्यायला आलोय, तुमचं अभिनंदन करायला आलोय. गणपती बाप्पा जवळ आलाय. गणेशोत्सवाच्या पण आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा या ठिकाणी मी देतो. आणि खऱ्या अर्थाने सुखकर्ता जो आहे गणपती बाप्पा, हे सगळे विघ्न दूर करतो आणि आनंद लोकांच्या जीवनामध्ये अर्पण करत असतो. आणि म्हणून माझ्या लाडक्या लाभार्थी बहिणींचं मनापासून मी अभिनंदन करतो. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी गणरायाला मी साकडं घालतो. खरं म्हणजे आज आपल्या लाडक्या बहिणींच्या हाती आर्थिक प्रगतीची खऱ्या अर्थाने ही आधुनिक शस्त्र आहेत. काय ते तर एक महिलांसाठी शिलाई मशीन, महिलांसाठी पिठाची घरघंटी आणि दुसरं काय मसाला कांडप. आता कोणाला कांडायचं माहित नाही तुम्हाला? कांडप विधानसभेमध्ये बरोबर काम केलं तुम्ही. मी सांगितलं सगळ्यांना, लाडकी बहीण योजना मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली, म्हणजे घोषणा केली. विरोधक लगेच म्हणाले हे काय होणार नाही, हे निवडणुकीपुरतं घोषणा आहे आणि हे फसवी घोषणा आहे, चुनावी जुमला आहे, असं तसं म्हणायला लागले आणि कोर्टात गेले. ही लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले. मग मी तेव्हा सांगितलं भाषणामध्ये, हे जे कोर्टात गेलेले सावत्र भाऊ
दुष्ट भाऊ यांचा बरोबर निवडणुकीमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि ज्यांनी लाडक्या बहीण योजनेत खोडा घातला त्यांना चांगला कोल्हापुरी जोडा दाखवा म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगितलं. त्या लाडक्या बहिणीने एवढा जोरदार जोडा दाखवला की 6 नंबर 7 नंबर 8 नंबर नाही, लगेच 232 नंबरचा जोडा दाखवून टाकला. 232 काय? 232 आमदार महायुतीचे तुम्ही निवडून आणले म्हणून तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आणि म्हणून लाडक्या बहिणींनी क्रांती घडवली. लाडक्या बहिणी काय करू शकतात हे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण या महाराष्ट्रातल्या सर्व लाडक्या बहिणींनी दाखवून दिलं. कारण लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवलं, संविधान बदलणार, आरक्षण जाणार, अमक होणार, तमक होणार, सगळ्यांना घाबरवलं. इथं मुस्लिम महिला पण आहेत माझ्या बहिणी, त्यांना पण घाबरवलं. ऐसा होगा वैसा होगा, संविधान बदल जाएगा. आणि फेक नरेटिव्हवर ते लोकसभेमध्ये त्यांना यश मिळालं, खोटं फसवून. पण त्यांना वाटलं विधानसभेत पण मिळेल असंच. विधानसभेमध्ये त्यांनी तर सरकार बनवलं, म्हणजे सगळं वाटप केलं मंत्रिपदाचं, सरकारचं. 5 स्टार हॉटेल बुकिंग केलं. आता सरकार आपलं येणार, मग लोक महाविकास आघाडीचं सरकार येणार. म्हणाले याला जेलमध्ये टाकू, त्याला जेलमध्ये टाकू, याला बर्फाच्या लादीवर झोपवू, असं म्हणायला लागले. पण तुम्ही लाडक्या बहिणींनी चमत्कार घडवला आणि त्यांचं सगळं 5 स्टार हॉटेलचं बुकिंग रद्द करून टाकलं आणि महायुतीचं सरकार तुम्ही या राज्यामध्ये आणलं. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद मी द्यायला आलेलो आहे, आपले आभार मानायला आले. आणि मग आता तर तुम्हाला फक्त 1,500 रुपये देऊन थांबणार नाही. आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना लखपती बनवणार आहे, लखपती. आणि म्हणून लोक आताही म्हणतात ही लाडकी बहीण योजना बंद होणार, लाडकी बहीण योजना आता बंद करणार. काही लोक काय काय म्हणायला लागलेत. आता विधानसभेच्या वेळे असंच खोटं फसवलं, पण तुम्ही फसले नाही. मी तुम्हाला सांगतो, तुमचा लाडका भाऊ सांगतो, हा एकनाथ शिंदे सांगतोय ही लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. कारण आम्ही शब्द दिलेला पाळणारे लोक आहोत. आणि म्हणून ज्या ज्या योजना आम्ही जाहीर केल्या त्या सगळ्या टप्प्याटप्प्याने आम्ही पूर्ण करणार. आणि म्हणून लेक लाडकी लखपती योजना आपण सुरू केली. एसटी मध्ये 50% सवलत आपण सुरू केली. या ठिकाणी लाडकी बहीण योजना सुरू केली. आणि आज मला आनंद आहे, समाधान आहे की लाडक्या बहिणींनी ते 1,500 रुपये महिन्याचे काही लोकांनी ग्रुप बनवला. 10 लोकांचा, 20 लोकांचा क्रेडिट सोसायटी काढली आणि छोटा मोठा व्यवसाय करू लागले. कोणी साड्यांचा व्यवसाय, कोणी देवपूजेच्या सामानाचा व्यवसाय, कोणी चहाचा नाश्त्याचा स्टॉल. ठाण्यामध्ये एक लाडकी बहीण स्टॉल सुरू केलाय. आणि मला एकाने सांगितलं ते लाडक्या बहिणीने तुम्हाला बोलवलं तिकडं. मी गेलो तिथं. ती लाडकी बहीण होती, तिचं पूर्ण कुटुंब त्या स्टॉलवर होतं आणि चहा नाश्त्याचं त्यांनी काम सुरू केलं. तुम्हाला सांगतो मी, 1,200 रुपये दररोज त्यांचा धंदा तिथं होता. 1,200 रुपये दररोज. आता त्यातले अर्धे कट केले तर 600 रुपये प्रॉफिट होणार की नाही. म्हणजे लाडक्या बहिणींनी फक्त पैसे काढून खर्च करायचं ठरवलं नाही, ते पैसे व्यवसायामध्ये गुंतवण्याचं काम केलंय आणि त्याच्यातून अधिक जे काही अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यामुळे एक सक्सेस स्टोरी ज्या आहेत या लाडक्या बहिणींच्या अनेक आहेत. त्यावेळेस मी बघितलं, जेव्हा नवीन योजना पण सुरू केली, एका बहिणीने आरतीचं सामान घेतलं. आरतीचं सामान घेतलं 3,000चं. पैसे किती मिळवले त्यातून? 10,000 रुपये. म्हणजे 7,000 रुपये फायदा झाला. अशा लाडक्या बहिणी आहेत. आणि म्हणून तुम्ही खऱ्या अर्थाने तुमच्याकडे आता आर्थिक स्वातंत्र्य मिळालेलं. आर्थिक तुमच्या खात्यात पैसे जमा होतात
आणि तुमचे पैसे तुमच्या सहीशिवाय कोणी काढू शकत नाही. आणि म्हणूनच या योजनेचे जे काही पैसे आहेत हे पैसे आपल्याला कायम सुरू राहतील. कोणी किती म्हटलं, कोणी अफवा पसरवल्या तरी सुद्धा तुम्ही काही चिंता करू नका. तुमची योजना कधी बंद होऊ देणार नाही, बंद होणार नाही. आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो की मी जिकडे आता कार्यक्रमाला जातो महाराष्ट्रात, सगळ्या लाडक्या बहिणी येतात, ओवाळणी करतात, हे करतात, राखी बांधतात. कारण त्यांना या एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा मी देवेंद्रजी, अजितदादा, आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आणि आमच्या सर्व लाडक्या बहिणींना ओवाळणी वर्षातून एकदा नाही, दर महिन्याला त्यांना ओवाळणी मिळाली पाहिजे याची व्यवस्था आम्ही केली. याचं नियोजन आम्ही केलं. याचा आनंद आहे मला, याचं समाधान आहे. आणि म्हणून महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देखील जनधन योजना सुरू केली, बचत खाती सुरू केली, लखपती दीदी योजना सुरू केली, ड्रोन दीदी सुरू केलं आणि अनेक योजना महिलांसाठी सुरू केल्या. याच्या मागचा उद्देश एवढाच की महिलांना सक्षम करणं, महिलांना आत्मनिर्भर करणं, महिलांना स्वतःच्या पायावर उभं करणं, त्यांच्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, आपल्या मुली ज्या आहेत या देखील उच्च शिक्षण घेतलं पाहिजे. त्या डॉक्टर झाल्या पाहिजे, इंजिनियर झाल्या पाहिजे, वकील झाल्या पाहिजे. यासाठी देखील मी मुख्यमंत्री असताना निर्णय घेतला. एका मुलीने आत्महत्या केली. मी बातमी रात्री 12:30-1 वाजता टीव्हीवर पाहिली. आणि आत्महत्या कशासाठी केली? ती इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती. 50% आपण सरकार भरत होती फी आणि 50% पालक भरत होते. पण त्यांची परिस्थिती गरिबीची होती. मुलीला वाटलं माझे वडील आत्महत्या करतील आणि म्हणून त्या मुलीनीच आत्महत्या करून टाक. आणि त्याच दिवशी त्याच रात्री आपल्या सरकारने निर्णय घेतला की 50% नाही 100% फी देण्याचा निर्णय आपण घेतला. आणि 100% फी देण्याचा सरकार आता त्या उच्च शिक्षणाचा भार आपण सरकारने उचलला. सरकार कशासाठी असतं? सरकार लोकांना मदत करण्यासाठी आहे. सरकार लोकांचा जीव वाचवण्यासाठी असतं. सरकार मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी असतं. आपल्या माता भगिनींचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी असतं. शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे म्हणून असतं. आणि म्हणून आपल्या सरकारने अनेक योजना सुरू केल्या. आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की तुकाराम काते यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. एवढ्या महिला भगिनींना हे सगळं आपण सामान देतोय. आता ते आत्मनिर्भर होणार, स्वतःच्या पायावर उभे राहणार, त्यांच्या कुटुंबाला मदत होणार. आणि म्हणून अशा अनेक योजना, महिला बचत गटाचा आपण तोही फंड आपण वाढवलाय. आता इथं शहरामध्ये वाढवायचा आहे. आणि त्यामुळे महिलांसाठी मला वाटतं त्यावेळेस आपण 200 कोटीचं हे केलं. या सर्व वस्तू हे अगोदर काही ठिकाणी वाटप झालंय. आणि म्हणून 200 कोटी रुपयाची तरतूद आपण मुंबई महापालिका किती केली हो? 200. मी मुख्यमंत्री असताना तेव्हा आयुक्तांना सांगितलं की आमच्या लाडक्या बहिणी आहेत, थोडंफार त्यांना हातभार लावा. मग 200 कोटी रुपयाची तरतूद आपण त्यावेळेस केली. आणि एक कांडप मशीन आणि शिलाई मशीन आणि ते घरघंटीला या ठिकाणी आपण मान्यता दिली. आणि म्हणून या मुंबईमध्ये मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं काम आम्ही केलं, या मुंबईतले सगळे रस्ते कॉन्क्रीटचे करायचे, सिमेंट कॉन्क्रीटचे करायचे. तुमच्याकडे तुकाराम झाले का? मुंबई मधले सगळे रस्ते पुढच्या 1-1.5-2 वर्षामध्ये खड्डे मुक्त मुंबई करायची आहे. एकही रस्त्याला खड्डा दिसणार नाही. का नाही अगोदरच्या लोकांनी केला? का दररोज डांबराचे रिपेरिंग कशासाठी?
हे जनतेचा पैसा आहे, पब्लिकचा पैसा आहे, हा वाया जाता कामा नये. आणि म्हणून आम्ही कॉन्क्रीटच्या रस्त्यांचा निर्णय घेतला. आणि त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सुरू केला. आहे तुमच्याकडं? बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला. आपल्या वस्तीच्या बाजूलाच दवाखाना असला पाहिजे. थंडी ताप आला, छोटा मोठा आजार आला, लगेच तिथं जायचं आणि तिथे आपल्याला औषधोपचार मोफत देणार. तो निर्णय आपण घेतला. जवळपास 300 दवाखाने आपण मुंबईमध्ये सुरू केले, महाराष्ट्रामध्ये सुरू केले. आणि आता मी गगराणी आयुक्त आहेत त्यांना सांगितलं, तिथं ज्या आपण चेकिंग करतो, ब्लड चेकिंग असेल, इतर जे काही चेकिंग करायचे टेस्ट असतात त्या देखील मोफत झाल्या पाहिजे. आणि त्यासाठी देखील 1600 कोटी रुपयाची तरतूद आपण करायला लावली. आता तिथं सगळ्या टेस्ट ज्या आहेत या मोफत होतील. अजून चालू झाल्या का टेस्ट? चालू झाल्या करायच्या. त्यामुळे तुम्हाला आरोग्यासाठी देखील एकही पैसा खर्च होता कामा नये याची देखील काळजी आपण घेतलेली आहे. आणि म्हणून एसटीपी हे समुद्रात असत पाणी, दूषित पाणी, प्रदूषित पाणी, काळझार पाणी, दुर्गंधीयुक्त पाणी सगळं समुद्रात सोडत होते. आपलं सरकार महायुतीचं आल्यानंतर आपण निर्णय घेतला 7 मुंबईमध्ये 7 एसटीपी सुरू करा म्हणून. आणि आता ते सुरू झाल्यानंतर पुढच्या 2 वर्षात सुरू होतील आणि शुद्ध पाणी समुद्रात जाईल आणि समुद्र देखील प्रदूषण मुक्त होईल. कुठं कुठं काय काय करणार? कोविडमध्ये काय काय झालं आपल्याला माहित आहे. कोविडमध्ये किती पैसे काय कुठे गेले, खिचडीमध्ये काय, ते जाऊ द्या. आता चांगलं आपण आपलं हे वस्तू वाटप आहे ना. पण तुम्हाला एक सांगतो, लक्षात ठेवा, जे काम गेले अनेक वर्ष रखडलेलं आहे SRA, आता तुकाराम काते म्हणाले इथे SRA आहे प्रकल्प, का रखडला, कुणामुळे रखडला, तो देखील आपल्याला कार्यान्वित केला पाहिजे, तो देखील पुढे गेला पाहिजे. म्हणून आम्ही SRAचं क्लस्टर केलंय, इमारतींचं क्लस्टर केलंय. या क्लस्टरच्या माध्यमातून हे सगळं विकसित होणार आहे. आणि म्हणून जे बिल्डर हे घर खाली करून पळून गेलेत, त्यांना भाडंही नाही मिळत, त्यांना त्याचा प्रकल्प पूर्ण होत नाही. हे सगळे प्रकल्प आम्ही जॉईंट व्हेंचरमध्ये करतोय. मग MIDC आहे, MSRDC आहे, शिडको आहे, MMRD आहे. इथं पुढचा चेंबूरचा प्रकल्प आपला कुठला, रमाबाई नगरचा प्रकल्प जो आहे 17,000 घरांचा, तो SRA आणि MMRDA करते. 150 कोटी भाडं मी स्वतः जाऊन त्यांना चेकने वाटप केलं. आज त्यांच्या जीवात जीव आलेला. आणि म्हणून झोपडपट्टी मुक्त मुंबई, 40 लाख लोकांना घर मोफत देण्याचा निर्णय आदरणीय बाळासाहेबांनी घेतला होता. तो आपण पुढे नेतोय. आणि मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेलाय, त्याला पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम आपलं महायुती सरकार केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुमची जी काय आता SRA आहे योजना, ती योजना देखील आपण कार्यान्वित करू. आणि म्हणून तुम्हाला मी एवढंच आज सांगतो, तुकारामजी तुम्ही चांगला निर्णय घेतलाय. या ठिकाणी गोर गरीब माझ्या लाडक्या बहिणींना हे सगळं साहित्य वाटप करताय, त्यांच्या कुटुंबाला हातभार लावण्याचं काम आपण करतोय. आणि म्हणून आज माझ्या लाडक्या बहिणींना माझं एवढंच आव्हान आहे, विनंती आहे की याचा योग्य वापर करा. तुमच्या कुटुंबाला हातभार लागण्यासाठी, तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, या ठिकाणी तुम्हाला आत्मनिर्भर करण्यासाठी ही योजना आपण सुरू केलेली आहे. याचा लाभ घ्या. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला मी एवढंच सांगेन, आता काही निवडणुका अजून जाहीर झाल्या नाहीत, पण जसं तुम्ही सावत्र आणि दुष्ट भावांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांची जशी जागा दाखवली, तशीच जागा येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पण तुम्हाला दाखवायची आहे. कारण आता पण तुमची योजना बंद करण्यासाठी ते लोक पाठी लागलेले आहेत. आणि म्हणून ही योजना बंद व्हायला पाहिजे का?
सांगा बरं, सुरू राहिली पाहिजे ना? सुरू राहिली पाहिजे. सगळ्यांनी हात वर करून सांगा सुरू राहिली पाहिजे. मग जे योजना बंद करायला लागलेत त्यांना कुठं पाठवायला पाहिजे? त्यांना घरी बसवायला पाहिजे ना. जे काम करतात त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. जो तुम्हाला सुखदुःखामध्ये धावून येतो, आपत्ती काळात धावून येतो, त्याच्या मागं उभं राहायला पाहिजे. एवढीच विनंती आपल्याला करतोय. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद, मनापासून. आणि मगाशी तर आपल्या राहुल शेवाळे यांनी सांगितलं, हे प्लेग्राऊंड असेल, इथलं SRA असेल, पर्यावरणाचं NOC असेल, हे सगळं मिळवून देण्याचं काम आपल्या महायुती सरकारने केलंय. आता इथं कुठलंही आरक्षण नाही, खेळाचं मैदानच राहणार. त्यामुळे ही मोकळी जागा आपल्या मुलांना खेळण्यासाठी आहे. आणि SRA मध्ये देखील चांगले अम्युनिटी, चांगल्या सुविधा आपल्याला मिळतील हा शब्द देतो. आणि पुन्हा एकदा या यंत्रसामुग्री वाटप योजनेचा या ठिकाणी शुभारंभ केल्याबद्दल तुकाराम काते, त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो. माझ्या लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद, मनापासून आपल्याला शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक फॉर्मचं अनावरण आणि त्यानंतर मशीन वाटपचं कार्यक्रम होईल. ज्या बहिणींना मशीन आता लागलेलं नाहीत त्यांना मशीन या ठिकाणी द्यायचे आहेत. त्या काते साहेबांनी शपथ घेतलेली आहे की येणाऱ्या भाऊबीजेला ह्या लाडक्या बहिणींना आम्हाला पुन्हा एकदा मशीन वाटप करायचं. त्या फॉर्मचं अनावरण उद्यापासून प्रत्येक शाखेत ते फॉर्म दिले जाणार. त्या फॉर्मचं अनावरण शिंदे साहेबांच्या हस्ते होईल. त्यानंतर मशीन वाटप आपण करणार आहोत. फॉर्मचं अनावरण भाऊबीजेला आपण मशीन वाटप करणार आहोत. त्या फॉर्मचं अनावरण प्रत्येक शाखेमध्ये फॉर्म दिले जाणार. साहेबांच्या हस्ते फॉर्मचं अनावरण करत आहोत. हे 2 मिनिटं. त्यानंतर एक आपले उबाटाचे उपशाखा प्रमुख राजेंद्र श्यामसुंदर पाटील यांचा आज या ठिकाणी हे फॉर्मचं उद्घाटन झाल्यानंतर चैतन्य कुठे गेला? हे फॉर्म प्रत्येकाला प्रत्येक शाखेत आणि आता जाताना देखील आपल्याला मिळणार आहेत. ते फॉर्म आपण आणून जनसंपर्क कार्यालय शाखेमध्ये आपल्याला आणून द्यायचे आहेत. हा, त्यानंतर एक पक्ष प्रवेश होणार आहे. उबाटाचे तू जाना त्याबरोबर श्यामसुंदर पाटील, राजेंद्र श्यामसुंदर पाटील यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी होत आहे. जाहीर पक्षप्रवेश ते करत आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व थांबणं देतो ना मी. कशाला घाई करतायत तुम्ही यार? देतो ना मी. या ठिकाणी साहेबांना अरबाग सय्यद हे देखील पुष्पगुच्छ देत आहेत. साहेबांनी त्याचा स्वीकार करावा. पक्षामध्ये आज प्रवेश करत आहेत. सर्वांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. दे ना. अरे जाना आगे बातमी. मायनॉरिटी सेलचे अरबाग सय्यद हे देखील आज पक्षामध्ये येत आहेत. लवकर घ्या, लवकर लवकर. थोडं लांबवा लांबवा. यानंतर मुख्य जो कार्यक्रम आहे पुष्पगुच्छ द्या. अरबाग दे ना यार. यानंतर जो मुख्य कार्यक्रम आहे पहिल्या लाभार्थी आहेत त्यांना घरघंटी लागलेली आहे. शालन आनंदा खताळ हे जाऊ दे. हे घ्या. फोटो काढायचा जा ना. फोटो काढून घ्या ना. जा ना पटकन. हा जा ना पटकन. चैतन्य जा ना. बाबांच्या बाजूला उभं राहा ना. यानंतर
रेश्मा हरिदास भवर, रेश्मा हरिदास भवर शिलाई मशीन. यानंतर वंदना रवींद्र गोरे शिलाई मशीन. यानंतर सुनंदा लहू चाबुस्कर, चाबुस्कर घरघंटी. यानंतर सविता विजय केदार शिलाई मशीन. यानंतर संगीता प्रफुल्ल प्रसाद घरघंटी, संगीता प्रफुल्ल प्रसाद. एक शेवटचं द्या, एक शेवटचं संगीता प्रफुल्ल प्रसाद. शेवटचे 4 राहिले साहेब, 2च मिनिटं. निलिमा कृष्णा राणे, निलिमा कृष्णा राणे. निलिमा कृष्णा राणे. मानसी रामचंद्र कोकरे. ती दिली ना. मानसी रामचंद्र कोकरे. नंतर पूजा संतोष डिके घरघंटी. अनिता कृष्णा कांबळे शिलाई मशीन. जयश्री दिगंबर खोसे घरघंटी. अरुणा राजाराम चव्हाण घरघंटी. तसेच या ठिकाणी सर्व महिलांना सूचित करण्यात येते आपल्याला ज्या मशीन आहेत त्या या ठिकाणी देण्यात येतील. उद्यापर्यंत हा मंडप या ठिकाणी तसा ठेवण्यात येणार आहे. या ठिकाणी आपल्याला आपल्या ज्या कविता मॅडम आहेत त्या या ठिकाणी आपल्याला शिलाई मशीन आणि इतर ज्या काही मशीन आहेत त्या वाटप करतील. आणि हा कार्यक्रम कोण आहे आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं मी जाहीर करतो. कोणी महिलांनी उठू नये, कोणी महिलांनी उठू नये. आधी माननीय उपमुख्यमंत्री साहेब आणि सर्व विशिष्ट पाहुणे इथनं प्रस्थान करतील. त्यानंतर आपण इकडनं आपल्या जागेवरनं हलायचं आहे. कृपया सर्वांनी आपण दिलेल्या सहकार्याबद्दल मनापासून आम्ही आभार मानतो. शेवटची 2 मिनिटं. पोलिसांनी थोडं सहकार्य करावं. सर्वप्रथम इथून माननीय उपमुख्यमंत्री साहेबांचं इथनं प्रस्थान होईल आणि त्यानंतर आपण सभागृहात सर्वांनी हळूहळू एका रांगेनी बाहेर जावं. हा आता सांगा. कोठारी जी बहुत बहुत बधाई. आपण संपूर्ण महिलांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मनापासून आपले सर्वांचे आभार. यंत्रसामुग्री वाटप योजनेचा शुभारंभ आज झालेला आहे. तो उद्यापर्यंत इथे हा मंडप इथे राहणार आहे. कृपया सर्वांनी ज्यांना घरघंटी आणि मशीन्स प्राप्त झाले आहेत त्यांनी इथनं
इथले सहाय्यक आयुक्त श्रीयुत भोसलेजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम इथे होणार आहे. धन्यवाद. सर्व लाडक्या बहिणींना अभिनंदन. आपला शिलाई मशीन असेल, मसाला कांडपचं यंत्र असेल, हे देण्यासाठी स्वतः शिंदे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी आलेल्या सर्व लाडक्या बहिणींना आपल्याला ते यंत्र काते साहेबांच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून मिळणार आहे याची खात्री बाळगा. ज्या फॉर्म आपण अगोदर भरले होते त्यांचे नंबर आलेले आहेत महानगरपालिकेकडून. त्यांना फॉर्मचा नंबर त्यांचा आलेला आहे आणि त्यांना फोन आलेला आहे. त्यांना आपल्याला मिळतंय आजच, आलेला आहे. त्यांना सगळ्यांना 100% मिळतच आहे. त्याचबरोबर ज्यांचा नंबर आला नाही त्यांनी सुद्धा आता पुन्हा फॉर्म भरून घेतलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा अशाच प्रकारचा कार्यक्रम होईल आणि आपल्या सर्व लाडक्या बहिणींना हे यंत्रसाहित्य मिळणार आहे. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा सूचना, एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आलात, त्याचप्रमाणे आज एवढ्या 5 तास आपण या ठिकाणी आपले लाडके भाऊ शिंदे साहेब यांची वाट बघत थांबला, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. काते साहेबांच्या वतीने धन्यवाद. साहेब, सगळ्यांनी राख्या आणल्या होत्या, सगळ्या बहिणींनी राख्या आणल्या होत्या. सगळ्या बहिणींचं खूप खूप आभार. त्याचबरोबर गोवंडी पोलीस ठाणे यांचं देखील या ठिकाणी आभार. सर्व साऊंड सिस्टीम, त्याचबरोबर डेकोडर, सगळ्यांचं व्हिडिओ शूटिंग, या सगळ्यांचं या ठिकाणी आभार.